अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. नमो आदेश. नंबर 1. माणसाच्या आयुष्यात प्रवास हे नेहमीच असतात. कोणी नोकरीसाठी, कोणी व्यवसायासाठी, तर कोणी शिक्षणासाठी घराबाहेर पडतो. पण घर सोडताना मनात एकच प्रश्न येतो, मी सुरक्षित परत येईल का? याच वेळी दत्तगुरूंचं स्मरण मनाला अपार शांती देतं. अशी एक सुंदर ओवी आहे जी घराबाहेर पडताना म्हटली तर दत्तगुरूंचं अदृश्य कवच आपल्या भोवती असतं. ओवी. ओम दत्त दयाळू, त्रिभुवन आधार, तुझ्या चरणी ठेवू जीवन भार. नंबर 2. ही ओवी म्हणताच मनात एक नवी ऊर्जा निर्माण होते. जणू आपण एकटे नाही, आपल्यासोबत दत्तगुरू आहेत असं ठाम वाटू लागतं. जसे एक लहान मूल आईचा हात धरून निर्धास्त चालतं, तसंच आपण दत्तगुरूंचा हात धरून बाहेर पडतो. जीवनातील कोणतेही संकट दत्तगुरूंच्या परवानगीशिवाय आपल्याला स्पर्शही करू शकत नाही. नंबर 3. शास्त्रात असं म्हटलंय, देवाचं नाव म्हणजे कवच. आपण शरीरावर कितीही मजबूत कपडे घातले तरी आत्म्याचं संरक्षण फक्त नामस्मरण करू शकतं. याच भावनेनी ही ओवी दत्तगुरूंना अर्पण केली जाते. घरातून बाहेर पडताना एकदा मनापासून उच्चारली की प्रवास कितीही कठीण असो, दत्तगुरूंचं अदृश्य रक्षण नक्कीच मिळतं. नंबर 4. एक उदाहरण घ्या. एक भक्त रोज नोकरीसाठी गावाहून शहरात जात असे. प्रवासात कधी अपघात, कधी त्रास, तर कधी उशीर होत असे. पण एका ज्ञानी व्यक्तीने त्याला सांगितलं, दररोज निघताना दत्तगुरूंची ओवी म्हणा. त्या दिवसापासून त्याचे सगळे प्रवास सुखरूप व्हायला लागले. त्याला जाणवलं की संकट थांबली नाहीत, पण त्यातून बाहेर पडण्याची शक्ती दत्तगुरूंनी दिली. नंबर 5. घर म्हणजे आईच्या कुशीतलं सुरक्षित ठिकाण, पण बाहेरचं जग नेहमीच अज्ञात असतं. दत्तगुरूंची ओवी हे त्या अज्ञात प्रवासाचा दीपस्तंभ आहे. जसं अंधाऱ्या रस्त्यावर लखलखणारा दिवा वाट दाखवतो, तसं ही ओवी आपल्या जीवन रस्त्याला प्रकाशमान करते. त्यामुळे घरातून बाहेर पडताना ही ओवी हेच खरं संरक्षण आहे. नंबर 6. अनेक लोकांना प्रश्न पडतो, फक्त ओवी म्हटली म्हणजे खरंच संकट टळतात का? उत्तर आहे, श्रद्धा हाच मोठा आधार. ओवी म्हणजे शब्द, पण श्रद्धा म्हणजे शक्ती. जेव्हा आपण मनापासून दत्तगुरूंना साकडं घालतो तेव्हा त्या शब्दातून दिव्य ऊर्जा प्रसारित होते. ही ऊर्जा आपल्याला धोक्यापासून वाचवते. नंबर 7. आपण विचार करू. एखादा प्रवासी जेव्हा रेल्वे गाडीत बसतो तेव्हा त्याला विश्वास असतो की गाडी योग्य स्थानकावर पोहोचेल. तसा विश्वास ओवीवर ठेवला तर आपणही योग्य मार्गावर पोहोचतो. प्रवास कितीही लांब असो, गुरूंचं स्मरण म्हणजे सुरक्षित पोहोचण्याची खात्री आहे. नंबर 8. अनेक वेळा आपण ऐकतो की लोक संकटातून चमत्कारिक पद्धतीने वाचतात. त्यामागे फक्त नशीब नाही तर प्रार्थना, नामस्मरण आणि गुरुकृपा असते. ओवी हाच तो सतत वाहणारा स्तोत्र आहे जो आपल्या जीवनाला अदृश्य संरक्षण देतो. गुरूंचं नाव म्हणजेच जगण्याचे खरे आश्रयस्थान. नंबर 9. जसं एखादा शेतकरी पिकाला पाणी घालतो तसं भक्ताने रोज मनाला ओवीने सिंचन करायला हवं. मन जर भक्तिभावाने भरलेले असेल तर बाहेरचं कुठलंही वादळ त्याला डळमळीत करू शकत नाही. ओवी म्हणजे संतुलन राखणारा सुंदर आधार आहे. नंबर 10. घरातून निघताना आपण ओवी म्हटली ती फक्त संरक्षणासाठी नसते, ती दत्तगुरूंना केलेली विनंती असते. गुरुवर्य, आजच्या दिवसाचा योग्य मार्ग दाखवा. मग तो दिवस कामाचा असो वा प्रवासाचा, प्रत्येक क्षण गुरुकृपेने सुंदर बनतो. नंबर 11. कधी कधी आपण घाईत असतो, वेळ नसतो, पण अशा वेळीही ओवी 2 सेकंदात म्हटली जाऊ शकते. जसं आपण मोबाईलची बॅटरी कमी असली तरी चार्जिंगला लावतो, तसंच मनाची बॅटरी ही ओवी चार्ज करते. मन प्रसन्न होतं, आत्मविश्वास वाढतो आणि दिवस आनंददायी होतो. नंबर 12. आपल्या पूर्वजांनी नेहमीच सांगितलं, गुरूंचं स्मरण म्हणजे जिवंत कवच. घरातून निघताना जरी बाहेर अंधार, धोका किंवा अनिश्चितता असेल तरी गुरूंच्या नावाने हृदय उजळतं. या ओवीत केवळ शब्द नाही
तर दत्तगुरूंच्या करुणेचं तेज सामावलेलं आहे. नंबर 13. एखादा प्रवासी जेव्हा विमानात बसतो तेव्हा त्याला पायलटवर विश्वास ठेवावा लागतो. तो पायलट आपल्याला सुरक्षित ठिकाणी पोहोचवेल याची खात्री असते. तसाच विश्वास दत्तगुरूंच्या ओवीवर ठेवला तर जीवनरूपी प्रवास सुरळीत पार होतो. गुरु म्हणजे जीवनरूपी पायलट आहेत. नंबर 14. संतांनी म्हटलंय, नाव घ्या आणि निर्भय व्हा. भक्ती, शंका, चिंता या सगळ्या गोष्टी मनात असतात. ओवी म्हटल्यावर या नकारात्मक गोष्टी नष्ट होतात. मन प्रसन्न होतं, हृदय हलकं होतं आणि आत्मा निर्भय होतो. हीच दत्तगुरूंच्या ओवीची खरी ताकद आहे. नंबर 15. शेवटी एवढंच म्हणता येईल, घराबाहेर निघताना दत्तगुरूंचं स्मरण केलं, ओवी म्हटली तर आपण जिथून निघालो तिथे सुखरूप परततो. जीवनाच्या प्रत्येक प्रवासाला गुरूंचं मार्गदर्शन मिळतं. संकट आली तरी ते आपल्याला स्पर्शही करू शकत नाहीत, कारण दत्तगुरूंचं संरक्षण हेच खरं जीवनाचं कवच आहे. नंबर 16. आपण बाहेर पडताना घराचे दरवाजे बंद करतो, पण मनाचं दार उघडं ठेवायला हवं. ते दार म्हणजे श्रद्धा. श्रद्धेच्या त्या दारातून दत्तगुरूंचं प्रकाशरूप आपल्या जीवनात येतं. ही ओवी जणू त्या प्रकाशाला बोलवण्याचं निमित्त आहे. बाहेर अंधार कितीही असो, आतला प्रकाश जळत राहिला की मन कधीच घाबरत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.